नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण चालू घडामोडी या विषयाअंतर्गत महत्त्वाचे दिनविशेष बघणार आहोत जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातील. कारण आपल्याला कोणतीही भरती असो, मग पोलीस भरती असेल, सरळ सेवेच्या परीक्षा असतील, प्रत्येक परीक्षेमध्ये दिनविशेषवर प्रश्न हा हमखास विचारला जातो. तर आपल्याला हे हातचे मार्क्स आपल्याला मिळवायचे. बघा, आजचा आपला पहिला घेणार आहोत आपण जानेवारी महिना. जानेवारी महिन्यामध्ये बघा 1 जानेवारी हा काय असतो तर आपला नववर्ष दिवस असतो, वर्षाचा पहिला दिवस असतो. त्याचबरोबर जागतिक कुटुंब दिवसही असतो. त्या दिवशी कोणता? जागतिक कुटुंब दिवस. 1 जानेवारी नववर्ष दिन, जागतिक कुटुंब दिवस. दुसरा आहे 2 जानेवारी पोलीस स्थापना दिवस, त्यालाच आपण म्हणतो रेझिंग डे. त्यानंतर आहे 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती. सावित्रीबाई फुले जयंती यांचा जन्मदिन बालिका दिन म्हणूनही साजरा केला जातो. मग हे सावित्रीबाई फुलेंची जयंती 3 जानेवारीला असते, बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. मग हे सावित्रीबाई फुले कोणाच्या पत्नी तर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पत्नी. मग त्या महात्मा ज्योतिराव फुलेंचं पूर्ण नावही आपल्याला परीक्षेला विचारलं जातं, ज्योतिराव गोविंदराव फुले. त्याचबरोबर सावित्रीबाई फुलेंचा जो काव्यसंग्रह आहे तोही आपल्याला विचारला जातो. त्या काव्यसंग्रहाचं नाव आहे काव्य फुले. नेक्स्ट 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिन असतो. 4 जानेवारीला जागतिक ब्रेल दिन. 6 जानेवारी पत्रकार दिन असतो, दर्पण दिन असतो महाराष्ट्रामध्ये, बरोबर. मग पत्रकार दिन, दर्पण दिन किंवा मग दर्पणकार कोणाला म्हणतात? बघा, 6 जानेवारीला बाळशास्त्री जांभेकरांची जयंती असते. काय नाव सांगितलंय? बाळशास्त्री जांभेकर जयंती. बाळशास्त्री जांभेकर आहे यांची जयंती असते 6 जानेवारीला. आणि त्या 6 जानेवारीला असतो दर्पण दिन आणि पत्रकार दिन. मग ह्या बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पणही सुरू केलं म्हणून त्यांना दर्पणकार म्हणतात. काय म्हणतात? दर्पणकार. बाळशास्त्री जांभेकरांना दर्पणकार म्हणतात. 7 जानेवारीला महायान नववर्ष असतं. 8 जानेवारीला पृथ्वीचा परिभ्रमण दिवस साजरा केला जातो. आता पृथ्वीचा परिभ्रमण दिवस म्हटल्यानंतर परिभ्रमण म्हणजे काय आणि परिवलन म्हणजे काय, ह्या 2 कॉन्सेप्ट आपल्या क्लिअर असणं गरजेचं आहे. परिभ्रमण म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरत असते. मग स्वतःभोवती फिरते त्याला काय म्हणतात तर परिवलन म्हणतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन म्हणतात. आणि दुसऱ्या भोवती म्हणजे ती सूर्याभोवती फिरते त्याला काय म्हणतात? परिभ्रमण. आणि मग हा पृथ्वीचा परिभ्रमण दिवस कधी साजरा केला जातो तर 8 जानेवारीला पृथ्वीचा परिभ्रमण दिवस साजरा करतात. नेक्स्ट 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिन साजरा केला जातो. महात्मा गांधी भारतात परत आले होते त्या दिवसापासून हा कोणता 9 जानेवारी हा प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. नेक्स्ट 10 जानेवारी हाही महत्वाचा आहे, कन्फ्युजन करणारा प्रश्न असतो. कधी आपल्याला राष्ट्रीय विचारलं जातं, कधी जागतिक विचारलं जातं, कधी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असं विचारलं जातं. तर 10 जानेवारीला असतो जागतिक हिंदी दिन. पण आपल्या लक्षात असतं की हिंदी दिन असतो 14 सप्टेंबरला, तो राष्ट्रीय हिंदी दिन आहे. पण आपल्याला जागतिक जर विचारलं तर ते उत्तर आहे 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिन असतो. नेक्स्ट 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो. 12 जानेवारीला आपले स्वामी विवेकानंद यांची काय असते? जयंती. आणि तोच दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. मग स्वामी विवेकानंदांचं पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त. नेक्स्ट 14 जानेवारी 14 जानेवारीला मकर संक्रांत. कधी 14 जानेवारी बाय मिस्टेक कधीतरी 15 जानेवारीला येते. आणि त्याच दिवशी 14 जानेवारीलाच कोणता दिन असतो तर भूगोल दिन असतो. नेक्स्ट 15 जानेवारी भारतीय सेना दिन साजरा केला जातो. आपण म्हणतो आर्मी डे. कोणता डे साजरा केला जातो? आर्मी डे म्हणजेच भारतीय सेना दिन. नेक्स्ट याच बरोबर बघा 15 जानेवारी आहे तर त्याच्यानंतर असतो 16 जानेवारी. हा 16 जानेवारी दिवस पण आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर बघा 16 जानेवारीला असतो राष्ट्रीय स्टार्टअप दिन. राष्ट्रीय स्टार्टअप दिन असतो.
तसंच लोकपाल दिनही असतो कधी 16 जानेवारीला. त्यानंतर 21 जानेवारी त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालय हे जे 3 राज्य जे आहेत त्या राज्यांचा काय आहे तर स्थापना दिवस. 21 जानेवारी त्रिपुरा, मणिपूर, मेघालय स्थापना दिवस. नेक्स्ट 23 जानेवारी. 23 जानेवारीला असते सुभाषचंद्र बोस यांची जयंती. मग त्या दिवशी कोणता दिन साजरा केला जातो तर त्या दिवशी पराक्रम दिन साजरा केला जातो. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आणि पराक्रम दिन. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन तसेच शिक्षण दिन हा कुठे साजरा केला जातो भारतामध्ये. नेक्स्ट 25 जानेवारीला असतो राष्ट्रीय मतदार दिन आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन असतो आणि त्याच दिवशी ऊर्जा दिन 2026 पासून साजरा करण्यात येतो आहे. 26 जानेवारीला काय असतं तर प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो, ज्या दिवशी आपलं संविधान लोकांसाठी प्रजेसाठी लागू करण्यात आलं. मग स्वीकारण्यात कधी आलं होतं तर 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान स्वीकारलं, पण लागू कधी करण्यात आलं 26 जानेवारी 1950 आणि त्याच दिवसापासून 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट 30 जानेवारीला असतो हुतात्मा दिन. मग 30 जानेवारीला कोणाची पुण्यतिथी असते त्या निमित्ताने हा हुतात्मा दिन साजरा केला जातो तर त्या दिवशी असते महात्मा गांधी यांची पुण्यतिथी. आणि तोच दिन कोणता दिन म्हणून साजरा केला जातो हुतात्मा दिन. बघा एकदा पुन्हा लक्ष द्या. 1 जानेवारी नववर्ष दिन, 2 जानेवारी पोलीस स्थापना दिवस किंवा त्यालाच रेझिंग डे म्हणतात, 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती, 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिन, 6 जानेवारी पत्रकार दिन, दर्पण दिन, बाळशास्त्री जांभेकर जयंती त्यांनाच दर्पणकार म्हटलं जातं, 7 जानेवारी महायान नववर्ष, 8 जानेवारी पृथ्वीचा परिभ्रमण दिवस, 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस, 10 जानेवारी जागतिक हिंदी दिन. नेक्स्ट 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिन, त्या दिवशी असते स्वामी विवेकानंद यांची जयंती. 14 जानेवारी मकर संक्रांत तसेच भूगोल दिन. 15 जानेवारी भारतीय सेना दिन, आपण म्हणतो आर्मी डे. 21 जानेवारी त्रिपुरा, मणिपूर, मेघालय स्थापना दिवस. त्यानंतर 23 जानेवारी सुभाषचंद्र बोस जयंती, पराक्रम दिन साजरा केला जातो. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन, शिक्षण दिन. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि ऊर्जा दिन हा 2026 पासून साजरा केला जाणार. 30 जानेवारी हुतात्मा दिन, महात्मा गांधी यांची पुण्यतिथी. त्याच्या व्यतिरिक्त एक आपण इथे लिहिलंय 16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिन आणि लोकपाल दिन म्हणून 16 जानेवारीला साजरा केला जातो. नेक्स्ट बघा आता आपण फेब्रुवारी महिन्यातील महत्वाचे दिन विशेष बघणार आहेत. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दल स्थापना दिन आहे. 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिन. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन. 6 फेब्रुवारी लता मंगेशकर स्मृती दिन आणि तो कधीपासून साजरा केला जातोय तर 2022 ला लता मंगेशकर यांचा 6 फेब्रुवारी 2022 ला निधन झालं, म्हणून त्यानंतर 6 फेब्रुवारी हा लता मंगेशकर स्मृती दिन म्हणून साजरा करतात. 10 फेब्रुवारी जागतिक डाळी, त्यालाच आपण म्हटलंय कडधान्य दिन असतो 10 फेब्रुवारीला. त्यानंतर 12 फेब्रुवारी अब्राहम लिंकन जयंती 1809. नेक्स्ट 13 फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिन असतो. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे तसंच पुलवामा हल्लाही त्याच दिवशी झाला होता. नेक्स्ट 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असते. त्यांचा जन्म आपल्या सर्वांना माहितीच आहे 19 फेब्रुवारी 1630, तारीख लक्षात ठेवायची आपल्याला 1630. नेक्स्ट 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिन. 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन. 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिन. 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन. मग हा मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारीला असतो. त्याच दिवशी वि.वा. शिरवाडकर यांची जयंती असते. मग त्यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज. त्यांचं टोपण नाव काय आहे तर कुसुमाग्रज.
मराठीतील ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांची जयंती असते आणि त्याच दिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन असतो, साजरा केला जातो. आणि मग ह्या दिवशी कोणाची जयंती असते तर डॉक्टर सी.व्ही. रमन यांची जयंती असते, ज्यांनी रमन इफेक्टचा शोध लावला होता. बघा आपण हे फेब्रुवारी बघितले ना, तर यातील आपल्याला आता महत्वाचे कोणते बघा लक्षात ठेवायचे. महत्वाचे आपण घेतले, त्यातही अजून आपण हायलाइट कोणते करणार आहोत तर बघा 2 फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ दिन महत्वाचा आहे, लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर पुन्हा बघा व्हॅलेंटाईन डे जो आहे, पुलवामा हल्ला अतिशय महत्वाचा. त्याच्यानंतर 19 फेब्रुवारी महत्वाचा आहे, 20 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी आणि 28 फेब्रुवारी महत्वाचे जे आहे हायलाइट करायचे. आपण म्हणतोय की हा महत्वाचे आपण सगळे घेतलेच आहे, पण त्यातही व्हेरी IMP म्हटलं तर कोणते लक्षात ठेवणार? 19 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी, 27 आणि 28. जसं की आपला जानेवारी महिना होता, फॉर एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये लक्षात ठेवायला पाहिजे की 2 जानेवारी पोलीस रेझिंग डे असतो. त्याच्यानंतर 6 जानेवारी मराठी पत्रकारिता दिन असतो. 9 जानेवारी प्रवासी दिन, 12 जानेवारी युवक दिन, पुन्हा 15 जानेवारी भारतीय सेना दिन, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. हे महत्वाचे दिन जे आहे ते लक्षात ठेवायचे. जसं की फेब्रुवारी मध्ये आपण 5 आकडे लक्षात ठेवणार आहोत. नेक्स्ट मार्च महिना बघा. आता मार्च महिन्यातील महत्वाचे दिवस: 1 मार्च जागतिक नागरी संरक्षण दिन, स्थापना दिवस. तसेच त्या दिवशी अजून एक असतो शून्य भेदभाव दिवस. बघा इथे शून्य भेदभाव दिवस 1 मार्चला असतो. त्याच्यानंतर 3 मार्च जागतिक वन्यजीव दिन, 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिन, तसेच 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. परीक्षेला हमखास विचारला जाणारा प्रश्न, 8 मार्चला कोणता दिन साजरा केला जातो तर आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो 8 मार्च. नेक्स्ट 10 मार्च केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल स्थापना दिवस, ज्याला आपण काय म्हणतो CISF. काय बोलतो? CISF चा स्थापना दिवस काय आहे? 10 मार्च. नेक्स्ट 12 मार्च बघा. 12 मार्चला काय घटना घडलेली होती महत्वाची? 1930 ला महात्मा गांधी यांची कोणती यात्रा सुरू झाली होती? दांडी यात्रा. 12 मार्चला दांडी यात्रेला सुरुवात झालेली होती. 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन. बरेच वेळा काय होतं माहिती का, आता इथे जागतिक ग्राहक हक्क दिन आले, अजून एकदा पुन्हा आपल्याला ग्राहक हक्क दिन येणार आहे. पण डिफरन्स काय असतो? जागतिक आहे, राष्ट्रीय आहे की आंतरराष्ट्रीय आहे, हे 3 मुद्दे नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचे. 15 मार्चला असतो जागतिक ग्राहक हक्क दिन. नेक्स्ट 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिन असतो. बघा तो भारतामध्ये साजरा केला जातो. आता इथे राष्ट्रीय म्हटलंय, ओके. नंतर आहे 20 मार्च. बघा आता 20 मार्च आलंय ना, हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे हा, पुन्हा यालाही स्टार करायचंय. 20 मार्च आंतरराष्ट्रीय आनंद दिन. आपल्याला विचारलं जातंय जागतिक चिमणी दिन. 20 मार्चला कोणता दिन असतो? जागतिक चिमणी दिन. त्याच्यानंतर येणारा 21 मार्च, याला पण आपल्याला हायलाइट करायचंय. 21 मार्चला असतो जागतिक वन दिन, तसेच जागतिक वर्णभेद निर्मूलन दिन आणि जागतिक कविता दिन. हे 3ही दिन कधी असतात? 21 मार्चला. पण फोकस कशावर असतो? जागतिक वन दिनवर. पहिला 20 मार्चला बघितला चिमणी दिन, 21 मार्चला जागतिक वन दिन. आता आला पुन्हा 22 मार्च, यालाही स्टार करायचंय. 22 मार्चला असतं जागतिक जल दिन. नेक्स्ट 23 मार्च हवामानशास्त्र दिन. काय असतो? हवामानशास्त्र दिन. त्याच दिवशी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव थप्पर यांना काय करण्यात आली होती तर फाशी देण्यात आली होती. 23 मार्च आपल्याला परीक्षेला विचारला जातो हवामानशास्त्र दिन कधी असतो? 23 मार्चला. त्याच्यानंतर असतो 24 मार्च. 24 मार्चला जागतिक क्षयरोग दिन. बघा आपल्याला 20, 21, 22, 23 आणि 24 हे क्रमाने विचारले आणि याच्यापैकी एक हमखास विचारला जातो आपल्याला पोलीस भरतीला, तर कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यामध्ये हमखास विचारला जाणारा पॉइंट आहे हा. 20, 21, 22, 23 आणि 24. 20 मार्च असते चिमणी दिन, 21 मार्च वन दिन,
22 मार्च जल दिन, 23 मार्च हवामानशास्त्र दिन आणि 24 मार्च क्षयरोग दिन. याच्यासाठी छोटीशी ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे. 20 मार्चला चिमणी दिन असतो, क्रमाने येत आहे म्हणून लक्षात ठेवायचं. चिमणी उडाली, वनात गेली, जल म्हणजे पाणी प्याली, हवामान बिघडलं, क्षयरोग झाला. आले 20, 21, 22, 23 आणि 24. पुन्हा एकदा सांगते. चिमणी उडाली, वनात गेली, पाणी प्याली, हवामान बिघडलं, क्षयरोग झाला. म्हणजे 20, 21, 22, 23 आणि 24 क्रमाने आपले 4-5ही दिनविशेष लक्षात राहतात. हे 5ही महत्वाचे, एक हमखास विचारला जातो. नेक्स्ट 27 मार्च जागतिक नाट्य रंगभूमी किंवा त्यालाच म्हटले ऑब्लिक करून रंगभूमी दिन 27 मार्चला साजरा केला जातो. बघा नेक्स्ट आता आपण एप्रिल महिना, जसं की लक्षात ठेवायचं म्हटलं मार्च महिन्यामध्ये काय काय लक्षात ठेवणार महत्वाचे म्हणजे सांगितलंय तुम्हाला 8 मार्च, 20 मार्च, 21, 22, 23, 24 मार्च हे महत्वाचे पॉइंट आपल्याला मार्च महिन्यामध्ये लक्षात ठेवायचे. नेक्स्ट एप्रिल महिना, 1 एप्रिल बघा महाराष्ट्र आपल्या दिनदर्शिकेनुसार आर्थिक वर्षाची सुरुवात कधी असते 1 एप्रिलला. तसंच तुम्हाला आम्हाला माहित आहे तो म्हणजे एप्रिल फुल्स डे. तुम्ही म्हणाल की परीक्षेला विचारलं जातं का? हो विचारलं जातं. 14 फेब्रुवारी आपण म्हणतो व्हॅलेंटाईन डे, परीक्षेला विचारलं जाईल का? हो विचारला गेलाय. पोलीस भरतीला येऊन गेलेला प्रश्न आहे. जसं की 14 फेब्रुवारीला काय असतं? व्हॅलेंटाईन डे. तसं हा एप्रिल फुल डे पण विचारला जाऊ शकतो. कधी साजरा केला जातो? तर तो असतो 1 एप्रिलला. जसं की काय? विनोद आणि खोड्यांचा दिवस. एप्रिल फुल म्हणजे विनोद आणि खोड्यांचा दिवस. 4 एप्रिलला असतो आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिन. त्यानंतर 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिन जो भारतामध्ये साजरा केला जातो. राष्ट्रीय म्हटलं की तो भारतामध्ये, संपूर्ण भारतात. 7 एप्रिल हाही IMP प्रश्न आहे, आपल्याला परीक्षेला हमखास विचारला जाणार आहे. 7 एप्रिलला असते जागतिक आरोग्य दिन किंवा जागतिक वसुंधरा दिनही म्हटलं जातं. सॉरी जागतिक आरोग्य दिन, वसुंधरा दिन नाही, सॉरी. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन. त्यानंतर 10 एप्रिल जागतिक होमिओपॅथी दिन साजरा केला जातो 10 एप्रिलला. नेक्स्ट 13 एप्रिल. 13 एप्रिलला असतंय जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती दिन. 13 एप्रिलला काय? जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती दिन. 14 एप्रिल हाही पुन्हा महत्वाचा आहे, ज्या दिवशी BR आंबेडकर म्हणजेच आपले बाबासाहेब आंबेडकर यांचा काय असतो? जन्मदिन असतो. आणि तो कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? तर समता दिन म्हणून साजरा केला जातो. यावरही प्रश्न हमखास येतो परीक्षेला. त्यानंतर त्याच दिवशी कोणता दिन साजरा केला जातो? तर तमिळ नववर्ष दिन. नेक्स्ट 18 एप्रिल जागतिक वारसा दिन साजरा केला जातो. 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन. वसुंधरा म्हणजेच पृथ्वी दिन. मग आपण ऑब्लिकला लिहिले बघा पृथ्वी पण. कधी वसुंधरा दिन विचारलं जातं, कधी पृथ्वी दिन विचारलं जातं. मुलं काय करतात? पाठ करतात. 22 एप्रिल वसुंधरा दिन. पण परीक्षेला नेमकं विचारलं जातं पृथ्वी दिन कधी आहे? तर पृथ्वी दिन म्हणजेच कोणता दिन? तर वसुंधरा दिन. नेक्स्ट हाही आपल्याला बऱ्याच वेळा परीक्षेला विचारला आहे, स्टार करायचंय. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन. 24 एप्रिल पंचायती राज दिन. त्यानंतर 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिन. आणि 30 एप्रिल सर्वांना माहिती पाहिजे आयुष्यमान भारत दिवस कधी असतो? 30 एप्रिलला. बघा आता आपण ह्या एप्रिल महिन्यामध्ये बघितलं, त्याच्यामध्ये हा 1 एप्रिल असेल, 5 एप्रिल असेल, त्याच्यानंतर 7 एप्रिल, पुन्हा इकडे 14 एप्रिल, 22 एप्रिल आणि 30 एप्रिल हे महत्वाचे दिन विशेष आहे. तोंडपाठ झाले पाहिजे, कारण त्यावर प्रश्न बऱ्याच वेळा आपल्याला रिपीट विचारले जातात. नेक्स्ट आता आपण मे महिन्याचा दिन विशेष बघणार आहे. बघा 1 मेला काय असतो? आपण म्हणतो महाराष्ट्र दिन असतो, पण महाराष्ट्राबरोबरच अजून कोणत्या राज्याचा दिन असतो? तर गुजरात राज्य. म्हणजे महाराष्ट्र व गुजरात राज्याचा दिन असतो. कधी? 1 मेला. तसेच कामगार दिन पण कोणता? आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि गुजरात दिन. 1 मे बऱ्याच वेळा विचारला जाणार. अजून एक पॉइंट आहे याच्यामध्ये
की 1 मे ला अजून कोणता दिन साजरा केला जातो, तर मराठी राजभाषा दिन. मराठी राजभाषा दिन हा 1 मे ला साजरा केला जातो. आणि मराठी भाषा गौरव दिन म्हटलं तर 27 फेब्रुवारी, पण राजभाषा दिन म्हटलं तर 1 मे महाराष्ट्र व गुजरात दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि मराठी राजभाषा दिन. 2 मे जागतिक हास्य दिन. नेक्स्ट 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन. बघा दोन्हींमध्ये डिफरन्स आहे. आपण 6 जानेवारीला कोणता दिन बघितला, पत्रकारिता दिन म्हणजेच दर्पण दिन. पण इथे काय आहे, पत्रकार स्वातंत्र्य दिन कधी असतो, तर 3 मे ला असतो. 4 मे कोळसा खाण कामगार दिन, आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन. हे दोनही दिन कधी साजरे केले जातात, तर 4 मे ला. नेक्स्ट 8 मे जागतिक रेड क्रॉस दिन. हा पण महत्वाचा आहे, विचारला जातो आपल्याला. जागतिक रेड क्रॉस दिन कधी असतो, 8 मे. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. नेक्स्ट 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन. 15 मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. 17 मे जागतिक दूरसंचार दिन. 21 मे राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन. 22 मे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन. आणि 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन. हा आपल्याला विचारला जाणारा प्रश्न. 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन. बघा मे महिन्यामध्ये हे बघितले, त्याच्यापैकी आपण हायलाइट करायचं 1 मे, 3 मे, त्याच्यानंतर जागतिक रेड क्रॉस दिन 8 मे. आणि पुन्हा आपल्याला ह्या इथे महत्वाचे बघा येणार, हे हमखास विचारले जाणारे प्रश्न असतात, ते आपण पाठच करून ठेवायचे. आता आपण बघूया जून महिन्यातील महत्वाचे दिन विशेष. 2 जूनला असतं तेलंगण स्थापना दिन. आणि हा तेलंगणा स्थापना दिन कधीपासून आहे, तर 2014. 3 जूनला असतो जागतिक सायकल दिन. 5 जून वारंवार विचारला गेलेला प्रश्न, तोंडपाठ पाहिजे म्हणजे पाहिजे. प्रत्येक जणाचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे, जसं मी ज्यांना हायलाइट केले ना सगळे सांगितले याला स्टार करा, हे सगळे आपले तोंडपाठ पाहिजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांचे. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. 6 जून छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कधी झाला होता, 1674. कोणत्या गडावर, तर रायगडावर. राज्याभिषेक कुठे झाला, रायगडावर. 1674 6 जून 1674 रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. जन्म कधी झाला होता आपण तेही बघितलं, 19 फेब्रुवारी 1630. नेक्स्ट हाही लक्षात ठेवायचं आपल्याला, स्टार करायचंय. 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिन. 8 जून जागतिक महासागर दिन. 12 जून जागतिक बालमजुरी विरोधी दिन. बघा आता याच्यामध्ये आपल्याला हा 5 जून आणि 6 जून महत्वाचा आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला. जसं आपण सर्वच वाचतोय, सगळे बघतोय, पण त्यातही आपल्याला IMP लक्षात ठेवायचे आहेत. बघा आता इथे दिलं 14 जून. 14 जूनला असतो जागतिक रक्तदाता दिन. 15 जून जागतिक वयोवृद्ध अत्याचार प्रतिबंध दिन. जागतिक वयोवृद्ध अत्याचार प्रतिबंध दिन. आणि त्याच दिवशी अजून एक दिन विशेष असतं, जागतिक पवन दिन. पवन हा कोणाचा समानार्थी, तर वारा. नेक्स्ट 17 जून जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिबंध दिन. कधी साजरा केला जातो, 17 जूनला. 20 जून जागतिक निर्वासित दिन. पुन्हा महत्वाचा प्रश्न आहे, IMP स्टार करायचा आहे, पाठ नक्कीच करायचा आहे, हमखास विचारला जाणारा. 21 जूनला असतो आंतरराष्ट्रीय योग दिन. तसेच त्या दिवशी साजरा केला जातो संगीत दिन. महत्वाचा प्रश्न. 27 जून जागतिक मधुमेह दिन. 30 जून जागतिक लघुग्रह दिन. बघा आपल्याला यातील हा 21 जून जो आहे आंतरराष्ट्रीय योग दिन, हा लक्षात ठेवा, तो जागतिक संगीत दिन म्हणूनही साजरा केला जातो.
त्यानंतर आहे जुलै महिना. जुलै महिन्यामध्ये बघा 1 जुलैला डॉक्टर डे कुठे साजरा केला जातो? भारतामध्ये. म्हणजे राष्ट्रीय डॉक्टर डे कधी असतो? 1 जुलै. त्याच दिवशी महत्वाचा पॉइंट, जीएसटी कधीपासून लागू झाली होती? 2017. बघा इथे दिलेलं आहे 1 जुलै 2017 पासून जीएसटी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स लागू झाले. हाही प्रश्न विचारला जातो, जीएसटी कधीपासून लागू करण्यात आली? तर ती तारीख कोणती आहे? 1 जुलै 2017. पाठ करून ठेवायची. 4 जुलै अमेरिका स्वातंत्र्य दिन. बघा 1776 मध्ये स्वातंत्र्य झालंय, बरोबर. जसं आपला स्वातंत्र्य दिन कधी असतो? 15 ऑगस्ट. अमेरिका म्हणजे USA चा कधी असतो? तर 4 जुलै. 6 जुलै दलाई लामा यांचा वाढदिवस. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन. IMP प्रश्न आहे, विचारला जातो. 15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिन. 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्याय दिवस. नेक्स्ट 22 जुलै. 22 जुलैला महत्वाचं आहे बघा, चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल कोणाचं? नील आर्मस्ट्रॉंग. कोणती मोहीम? अपोलो 11 मोहीम. 23 जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती असते. कधी? 23 जुलैला. त्यांचं पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. त्याचबरोबर चंद्रशेखर आझाद यांची जयंती असते. पुढचा महत्वाचा प्रश्न पुन्हा IMP आहे की 26 जुलैला कोणता दिन साजरा केला जातो? तर कारगिल विजय दिन साजरा केला जातो 26 जुलैला 1999 पासून. नेक्स्ट 29 जुलै आंतरराष्ट्रीय वाघ दिन किंवा त्यालाच म्हटलं जातं व्याघ्र दिन. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 29 जुलै. हाही आपल्याला परीक्षेला विचारला जातो. म्हणजे बघा 22 जुलै, 23 जुलै, 26 जुलै आणि 29 जुलै त्यापैकी याच्यावर जास्त फोकस ठेवा. 26 जुलै हा कारगिल विजय दिवस 1999 पासून साजरा केला जातो. नेक्स्ट ऑगस्ट महिना दिन विशेष. 1 ऑगस्ट महत्वाचं. 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी. बघा आपण ह्या मागच्या स्लाइड मध्ये बघितलं होतं की 23 जुलै लोकमान्य टिळक काय आहे? जयंती. आणि पुन्हा ऑगस्ट मध्ये 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी. तसेच जागतिक स्तनपान दिन साजरा केला जातो 1 ऑगस्टला. त्यानंतर 6 ऑगस्ट आहे, महत्वाचा प्रश्न आहे, विचारला जातो. हिरोशिमा दिन साजरा केला जातो कारण अणुबॉम्ब हल्ला झाला होता. कोणावर? हिरोशिमावर. कधी झाला होता? 1945. नेक्स्ट 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिन, नॅशनल हँडलूम डे. त्याच्यानंतर 8 ऑगस्ट हाही महत्वाची घटना आहे, विचारली जाते. भारत छोडो आंदोलन दिन साजरा केला जातो, जे की महात्मा गांधी यांनी 1942 मध्ये काय केलं होतं? आंदोलन सुरू केलेलं होतं. 8 ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिन. 9 ऑगस्ट याच्यावरही आपल्याला प्रश्न हमखास विचारला जातो. क्रांती दिन, नागासाकी दिवस. जसा इथे हिरोशिमावर अणुबॉम्ब हल्ला करण्यात आला होता तसा नागासाकीवरही अणुबॉम्ब हल्ला करण्यात आला 1945 ला. मग नागासाकी दिवस 9 ऑगस्ट आणि हिरोशिमा दिवस 6 ऑगस्ट. हा विचारला जातो आपल्याला. आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन हा कधी असतो? 9 ऑगस्टला. आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन. नेक्स्ट 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन. बघा आपण आता इथे आंतरराष्ट्रीय युवा दिन आहे. याच्या अगोदर आपण जानेवारी महिन्यामध्ये पण बघितला राष्ट्रीय युवक दिन. कोणता? 12 जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती. पण इथे काय आहे? आंतरराष्ट्रीय युवा दिन आहे. नेक्स्ट 15 ऑगस्ट जो सर्वांना माहिती आपला प्याऱ्या भारताचा स्वातंत्र्य दिन असतो. भारत स्वतंत्र झाला होता 15 ऑगस्ट 1947. तेव्हापासून स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. त्यानंतर 20 ऑगस्ट सद्भावना दिन, राजीव गांधी यांची जयंती असते. 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन. हाही प्रश्न आपल्याला विचारला जातो आणि तो कोरोनाच्या स्मरणार्थ बघा मेजर ध्यानचंद यांची काय असते त्या दिवशी? जयंती. आणि तोच दिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. इथे आपल्याला 15 ऑगस्ट आणि हा 29 ऑगस्ट लक्षात ठेवायचं आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन
आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन, मेजर ध्यानचंद यांची जयंती. बघा त्याच्यानंतर आहे सप्टेंबर महिना. 1 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण सप्ताह. मग हा सप्ताह कधी असतो? 1 ते 7 सप्टेंबर. आणि त्याचबरोबर भारतीय जीवन विमा निगम स्थापना दिन कधीपासून आहे? 1956, 1 सप्टेंबर. दुसरा आहे बघा 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिवस साजरा केला जातो. कधी? 2 सप्टेंबरला. त्याच्यानंतर आहे 4 सप्टेंबर दादाभाई नौरोजी जयंती, ज्यांनी आर्थिक निस्सरणाचा सिद्धांत मांडला होता. 5 सप्टेंबर शिक्षक दिन. महत्वाचा प्रश्न आहे, विचारला जातो आपल्याला, स्टार करायचं याला. 5 सप्टेंबर शिक्षक दिन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती, यांचा जन्मदिन काय म्हणून साजरा केला जातो? तर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर आहे 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस. त्यानंतर 9 सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस. बघा इथे आपल्याला जे काही 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिन, 5 सप्टेंबर शिक्षक दिन आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस हे महत्वाचे पॉइंट आहे इथे. नेक्स्ट 14 सप्टेंबर हाही प्रश्न विचारला जातो बघा आपल्याला जानेवारी महिन्यात मी 10 जानेवारी तुम्हाला सांगितलं बघा. 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिन असतो आणि इथे राष्ट्रीय हिंदी दिन असतो आणि हा असतो 14 सप्टेंबरला. त्यानंतर आहे 15 सप्टेंबर अभियंता दिन असतो. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवसही असतो. पुढे आहे 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस असतो. 17 सप्टेंबर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस विचारला जाऊ शकतो. 21 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस. 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस. 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिन आणि 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन. बघा हा 29 जागतिक हृदय दिन. त्याच्यानंतर 17 सप्टेंबर आणि 14 सप्टेंबर हे महत्वाचे पॉइंट आहे, लक्षात ठेवायचंय. 14 सप्टेंबर हिंदी दिन, 17 सप्टेंबर नरेंद्र मोदी वाढदिवस, 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस हाही ओळखला जातो आपल्या पृथ्वीच्या भोवती असलेलं ओझोनचं सुरक्षा कवच. आणि 29 जागतिक हृदय दिन. 28 ला रेबीज दिन असतो. रेबीज हा कोणता प्राणी चावल्यामुळे होतो? रोगाचं नाव आहे. तर कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो? रेबीज. बघा त्यानंतर आहे ऑक्टोबर महिना. 1 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय वृद्ध दिन आणि त्याच दिवशी असतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना दिवस. कधी? 1 ऑक्टोबरला. त्यानंतर वारंवार विचारला जाणारा परीक्षेला 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती असते. कोणाची जयंती असते? महात्मा गांधी. मग त्यांचं पूर्ण नाव काय? तर मोहनदास करमचंद गांधी. मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्मदिन 2 ऑक्टोबरला असतो. त्याच दिवशी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. काय केला जातो? आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन. आणि महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असते 30 जानेवारीला, तेव्हा साजरा केला जातो हुतात्मा दिन. त्यानंतर बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, यालाही आपल्याला स्टार करायचं आहे. 3 ऑक्टोबरला मराठी अभिजात भाषा दिन साजरा केला जाणार आहे. हा 2023 पासून लागू करण्यात आले, 2025 पासून लागू करण्यात आलं. 2025 ला पहिला मराठी अभिजात भाषा दिन 3 ऑक्टोबरला साजरा करण्यात आला. का? तर बघा 3 ऑक्टोबर 2024 रोजी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. कोणत्या समितीनुसार? तर ज्ञानेश्वर मुळे समितीची स्थापना करण्यात आली होती, जी अगोदर होती आपली रंगनाथ पठारे समिती, तिचा पाठपुरावा करण्यासाठी. मग या समितीची स्थापना करण्यात आली होती 14 फेब्रुवारी 2024 ला आणि त्याच्यानंतर या समितीने अहवाल सादर केला 3 ऑक्टोबर 2024 ला आणि त्याच दिवशी मराठी अभिजात भाषा दिन म्हणून साजरा केला जाणार, कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. पण पहिला मराठी अभिजात भाषा दिन कधी साजरा करण्यात आला? तर 2025 ला. नेक्स्ट
4 ऑक्टोबर म्हणजे हाही महत्वाचा आहे आपला, 4 ऑक्टोबर जागतिक प्राणी दिन म्हणून साजरा केला जातो. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन, जस्ट आपण आता सप्टेंबर मध्येच बघितलं होतं बघा. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती. पण आता इथेही आलंय 5 ऑक्टोबर आहे, पण इथे कोणता शिक्षक दिन आहे? जागतिक शिक्षक दिन. जसं आपण बघितलं होतं हिंदी दिन 14 सप्टेंबर, परंतु जागतिक हिंदी दिन 10 जानेवारी. तसं इथे की 5 ऑक्टोबर हा जागतिक शिक्षक दिन आहे, पण आपला शिक्षक दिन कधी साजरा केला जातो भारतामध्ये? तर 5 सप्टेंबरला साजरा केला जातो. त्या दिवशी असते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती. नेक्स्ट 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिन साजरा केला जातो 8 ऑक्टोबरला. नेक्स्ट 9 ऑक्टोबर जागतिक टपाल दिन साजरा केला जातो. 10 ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन. जसं की आपल्याला आरोग्य दिन, फक्त आरोग्य दिन पण बघितला होता आपण, तो 7 एप्रिलला होता. कधी होता? 7 एप्रिल. पण हा कोणता आहे? जागतिक मानसिक आरोग्य दिन, आणि हा असतो 10 ऑक्टोबरला. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिन. 15 ऑक्टोबर अतिशय महत्वाचा प्रश्न पुन्हा हाही विचारला जातो. 15 ऑक्टोबरला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती असते. त्याचबरोबर जागतिक हात धुवा दिनही 15 ऑक्टोबरलाच साजरा करण्यात येतो. त्यानंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम अशी ही एक व्यक्ती आहे की ती शास्त्रज्ञ राष्ट्रपती पदावर नियुक्त झालेली आहे, आणि त्यांचाच अग्निपंख हे पुस्तकही महत्वाचं आहे. तसंच त्यांना आपल्या भारताचे काय म्हणतात? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं डॉक्टर APJ अब्दुल कलाम. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिन. 24 ऑक्टोबर संयुक्त राष्ट्र संघटना स्थापना दिन असतो 24 ऑक्टोबरला. त्यानंतर 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिन. आणि हा राष्ट्रीय एकता दिन बघा, ज्या दिवशी आपलं सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते त्याच दिवशी राष्ट्रीय एकता दिन साजरा केला जातो 31 ऑक्टोबर. नेक्स्ट नोव्हेंबर महिना. आता पुन्हा 5 नोव्हेंबर जागतिक त्सुनामी जागरूकता दिन. 7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन भारतामध्ये साजरा केला जातो. आणि त्याचबरोबर महत्वाचं आहे की 7 नोव्हेंबरला विद्यार्थी दिन साजरा केला जातो. कोणता दिन? विद्यार्थी दिन. 9 नोव्हेंबर राष्ट्रीय विधी, त्यालाच म्हटलं जातं कायदेशीर सेवा दिन. तसेच 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती असते. 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस. त्याच्यानंतर 14 नोव्हेंबरला आपल्या सर्वांना माहितीच आहे, 14 नोव्हेंबरला काय असतं? तर पंडित जवाहरलाल नेहरू आपले पंतप्रधान यांचा काय असतो? जन्म. आणि त्याच दिवशी काय साजरा केला जातो? बालदिन. आणि त्याच दिवशी असतो जागतिक मधुमेह दिन. नेक्स्ट 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन असतो. 16 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन. पुढे आहे 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन. बघा पुन्हा कन्फ्युजन व्हायला नको तुमचं. 7 नोव्हेंबरला विद्यार्थी दिन आहे, राष्ट्रीय आहे, पण इथे काय दिलेलं आहे? 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन. 2 तारखांमध्ये डिफरन्स आहे. 19 नोव्हेंबर राष्ट्रीय एकता दिवस, ज्या दिवशी इंदिरा गांधी यांची जयंती असते. 20 नोव्हेंबर बाल हक्क दिन. 21 नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिन. आणि 26 नोव्हेंबर हाही महत्वाचा प्रश्न, व्हेरी IMP आपल्याला लक्षात ठेवायचा, त्या दिवशी असतो भारतीय संविधान दिन. कारण 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपलं संविधान स्वीकारलं होतं आणि लागू कधी करण्यात आलं होतं? तर 26 जानेवारी 1950. 30 नोव्हेंबर संगणक सुरक्षा दिन. बघा 26 नोव्हेंबर आपल्याला लक्षात ठेवायचंय. 17 नोव्हेंबर, त्याच्या अगोदर आपण इकडे 7 नोव्हेंबर बघितलं विद्यार्थी दिन. आणि पुन्हा महत्वाचा
14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असते आणि तो बालदिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट डिसेंबर महिना दिन विशेष. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. हाही प्रश्न बऱ्याच वेळा विचारलाय. 2 डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन. जी भोपाळ गॅस ट्रॅजेडी स्मरणार्थ म्हणजे वायुगळती जी झाली होती त्याच्या स्मरणार्थ 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन साजरा केला जातो. 3 डिसेंबर आंतरराष्ट्रीय अपंग दिव्यांग दिन. 4 डिसेंबर भारतीय नौदल दिन. 5 डिसेंबर जागतिक मृदा दिन. कधी कधी इथे माती दिन असंही म्हटलं जातं. त्यानंतर 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन. हाही महत्वाचा प्रश्न आहे, महत्वाचा पॉइंट लिहायचं आहे की 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो आणि 14 एप्रिलला समता दिन साजरा केला जातो, ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. त्यानंतर 10 डिसेंबरला मानवाधिकार दिन साजरा केला जातो. तसेच अल्फ्रेड नोबेल, जे अल्फ्रेड नोबेल आहेत त्यांची काय असते त्या दिवशी, तर पुण्यतिथी असते अल्फ्रेड नोबेल यांची. आणि अजून कोणता दिन असतो, तर मानवी हक्क दिन असतो. मानवी हक्क म्हणा किंवा मानवाधिकार म्हणा, इथे मानवाधिकार लिहिले आपण, मानवाधिकार दिन. तसेच अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी. 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन भारतामध्ये साजरा केला जातो. 16 डिसेंबर विजय दिवस साजरा केला जातो भारतामध्ये. का, तर 1971च्या भारत पाक युद्धातील विजयाच्या स्मरणार्थ. जसं आपण कारगिल दिन साजरा करतो, भारत पाक 99चं जे युद्ध झालं त्याच्या स्मरणार्थ, तसा इथे 16 डिसेंबर विजय दिवस हा 1971ला झालेल्या भारत पाक युद्धाच्या स्मरणार्थ. 18 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन. 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिन साजरा केला जातो. बघा श्रीनिवास रामानुजन आहे त्यांची काय असते, जयंती. 23 डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिन, कधी कधी त्यालाच म्हटलं जातं किसान दिन, कधी साजरा केला जातो. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन. आणि 25 डिसेंबर नाताळ आणि त्याच दिवशी असतो सुशासन दिन. सुशासन दिन बघा. आणि त्याच्यानंतर हे महत्वाचे 25 डिसेंबर आहे. आणि शेवटी आपल्याला माहितीच आहे 31 डिसेंबर सर्वांनी लक्षात ठेवायचंय, नववर्षाची पूर्वसंध्या असते किंवा आपण म्हणतो वर्षाचा शेवटचा दिवस. नववर्षाची पूर्वसंध्या म्हणा किंवा मग काय म्हणणार आहे, वर्षातील शेवटचा दिवस. पण वर्षातील शेवटचा दिवस हे कोणत्या अर्थाने म्हणतोय आपण, इंग्रजी वर्षानुसार. बघा आज आपण मराठीतील जे काही दिनविशेष आपण मराठीत इथे बघितले, हे चालू घडामोडीमध्ये येणारे आपले महत्वाचे हक्काचे मार्क मिळणारे प्रश्न आहे. हे आपण केले, 1 मार्क हमखास आपल्याला मिळतोय. पाठांतर करायचंय, रिव्हिजन करायची, वारंवार रिव्हिजन करा. यशाला खेचून आणायला आपल्याला वेळ लागणार नाही, फक्त आपण त्यासाठी प्रयत्न सातत्याने केले पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींना सर्वांना लिंक शेअर करा. पुन्हा अशा नवीन प्रश्नांसह भेटू. तोपर्यंत धन्यवाद.